बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं एक लहानसं युट्यूब व्यासपीठ, एक लहानसं प्रबोधन माध्यम, ज्याद्वारे रोज लाखो शिवसैनिक एकमेकांशी जोडले जात असतात. त्यासाठी तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा विनंती करतो, या माध्यमाला, या युट्यूब प्रबोधन माध्यमाला, शिवसैनिकांच्या हक्काच्या या माध्यमाला तुम्ही लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा, ही तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतो. गेल्या 2-3 दिवसापासून तुम्ही महाराष्ट्राची विधानसभा पाहताय. कशा प्रकारे व्हीपच्या नावाने एक झांगडगुत्ता तयार करून ठेवला जातोय. कशा प्रकारे जेठमलानी असतील, हे राहुल नार्वेकर असतील, दिला गेलेला व्हीप कसा काय खोटा आहे, कशा प्रकारे अवैध आहे, बेकायदेशीर आहे, हे ठरवण्याचा, हे ठासून सांगण्याचा एक प्रयत्न करत आहेत. तुम्ही सर्वजण पाहताय. बऱ्याच शिवसैनिकांना हा सारा प्रकार पाहता, गेल्या 2-3 दिवसापासून घडत असलेला, महाराष्ट्राच्या विधानसभेत घडत असलेला हा प्रकार पाहता त्यांच्या काळजामध्ये एक प्रकारचं धस्स होतंय. काही मनामध्ये संभ्रमाचे प्रश्न तयार होत आहेत. मी आज त्या सर्व शिवसैनिकांना या व्हिडिओच्या माध्यमातून काही उत्तरं देऊ इच्छितो. कारण शिवसैनिकांच्या मनात हे प्रश्न तयार होणं, ते काळजामध्ये धस्स होणं हे स्वाभाविक आहे. कारण हाच अगदी असाच प्रकार आपण ज्या वेळेस शिवसेनेचं नाव आणि चिन्ह या शिंदे टोळीला दिलं गेलं, त्या दिवशी असाच झालं होतं. तुम्ही पाहिलं असाल, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, तुम्ही उदाहरण पहा, हे उदाहरण पहा, अतिशय योग्य उदाहरण आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने यांच्यावर बंदी घातली होती, यांच्यावर रोक आणली होती की तुम्ही कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, म्हणजे शिवसेनेच्या नावाच्या आणि चिन्हाच्या संदर्भातला निर्णय यांनी घ्यायचा नाही, त्यांच्यावर एक बंदी आणली होती. तोपर्यंत सारं काही सुरळीत होतं. ज्या दिवशी माननीय सुप्रीम कोर्टाने यांच्यावरची बंदी उठवली, यांच्यावरची ती रोख उठवली, लागलीच या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कुठला निर्णय घेतला असेल पहा. अगदी कशाचीही छानबीन न करता, कशाचीही पडताळणी न करता जवळपास 43 ते 44 लाख ऍफिडेव्हिट शिवसेनेकडनं, मूळ शिवसेनेकडनं सादर केले गेले होते. जवळपास 44 लाखांचे ऍफिडेव्हिट असताना आणि पलीकडच्यांचे जवळपास 2 ते 3 लाखांचे त्याच्या तुलनेमध्ये ऍफिडेव्हिट सादर झालेले असताना, एवढे मोठे पुरावे असताना, शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी कुणाबरोबर आहे हे सारे पुरावे जमा केलेले असताना देखील या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने कशा प्रकारे तांत्रिक बाबी काढल्या पाहिजेत तुम्हाला. 2018 मध्ये शिवसेनेचं पक्षप्रमुख हे जे पद आहे, ज्याची अमेंडमेंट, ज्याची घटनादुरुस्ती शिवसेनेच्या घटनेची झाली आणि त्याच्यामध्ये त्या पदाचा समावेश करण्यात आला. शिवसेना प्रमुख हे सर्वोच्च पद, त्या पदाला कुठलाही हात लावला गेला नाही. पण शिवसेनेमध्ये शिवसेना प्रमुखांनंतर शिवसेनेचं पक्षप्रमुख हे पद तयार केलं गेलं, त्याची अमेंडमेंट केली गेली. राष्ट्रीय कार्यकारिणीने याला संमती दिली. शिवसेनेच्या राष्ट्रीय आणि तुम्हाला माहिती असेल, शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी कुणाकुणामध्ये बनत असते. शिवसेनेचे सचिव असतील, शिवसेनेचे नेते असतील, उपनेते असतील, प्रवक्ते असतील, अशा प्रकारे शिवसेनेची ही राष्ट्रीय कार्यकारिणी असते. प्रत्येक राज्य प्रमुख असतात. बऱ्याच लोकांचा ह्याच्यामध्ये समावेश असतो. जवळपास 280 ते 288 याच्यामध्ये सदस्य असतात. याच्यामध्ये आमदार खासदार हे सगळ्यात शेवटी, आमदार खासदार हे सगळ्यात शेवटी, कारण शिवसेना हा राजकीय पक्ष प्रथम आणि नंतर विधिमंडळ पक्ष. कारण राजकीय पक्ष हा सगळ्यात पहिला असतो, जो ह्या विधिमंडळ पक्षाला जन्माला घालत असतो. विधिमंडळ पक्ष म्हणजे काय? जो विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये, म्हणजे वरच्या सभागृहात, खालच्या सभागृहात शिवसेना या राजकीय पक्षाला रिप्रेझेंट करतो, तो विधिमंडळ पक्ष. मग लक्षात घ्या, या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने त्या सगळ्याला अनुमती दिली. शिवसेनेचं पक्षप्रमुख हे पद त्यावेळेस शिवसेनेच्या घटनेमध्ये घातलं गेलं आणि ह्या सगळ्याची प्रोसिजर, ही सारी प्रोसिडिंग ऑन रेकॉर्ड होती, ऑन कॅमेरा होती. शिवसेनेचं पक्षप्रमुख या पदासाठी निवडणूक घेतली गेली, ती देखील ऑन रेकॉर्ड होती. याचे सूत्रसंचालक स्वतः आदेशजी बांदेकर होते. तुम्ही पाहिलं असाल, त्यावेळेस अरविंद सावंत साहेबांनी ही सारी रेकॉर्डिंग जगजाहीरच करून टाकली. ज्यावेळेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणतंय हे सारं आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही, आमची एक्नॉलेजमेंट घेतलीच गेली नाही, त्यांनाही आपण उत्तर त्यावेळेसही दिलं होतं. त्यांची एक्नॉलेजमेंट आपण त्यांनाच पाठवली होती. 2018 मध्ये झालेली ही प्रोसिजर 2022 मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ज्यावेळेस म्हणत होतं की आमच्याकडे पोहोचली नाही, तिथेच मॅनेज झाल्याचा वास येत होता. म्हणतात ना मॅनेज्ड, तिथेच मॅनेज झाल्याचा वास आम्हाला त्याच क्षणी आला. पण ठीक आहे, सारं काही दिलं गेलं, सारे काही पुरावे दिले गेले,
पण तरी देखील आमच्यापर्यंत हे सारं पोहोचलेलं नाही. बरं लक्षात घ्या, बाळकृष्ण जोशी हे प्रिसिडिंग ऑफिसर होते, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियातर्फे बाळकृष्ण जोशी हे प्रिसिडिंग ऑफिसर असताना देखील त्यांच्याकडून एक्नॉलेजमेंट घेतल्यानंतर देखील हे म्हणतात आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. अशा प्रकारची ही तांत्रिक कारणं प्रूफ करण्यासाठी पुढे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आपली ती केस अजून आलेलीच नाही पटलावर, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात असलेली नावाची आणि चिन्हाची केस. पण ठीक आहे, या तांत्रिक कारणाचा आधार घेतला गेला आणि ह्यांनी काय केलं माहितीये, आमच्याकडे पक्षप्रमुख या पदाची अशी काही ती घटना आलेली नाही, त्यामुळे आम्ही सध्या तरी शिवसेनेची घटना होल्ड करतोय आणि शिवसेनेच्या घटनेच्या व्यतिरिक्त जो दुसरा पर्याय आहे तो आहे बहुमताचा, आणि तो आहे विधिमंडळ पक्षाच्या बहुमताचा. मग विधिमंडळ पक्षामध्ये बहुमत कुणाचं आहे हे पाहिलं गेलं आणि विधिमंडळ पक्षातर्फे ज्यांची आमदारांची संख्या जास्त, म्हणजे ह्याच्याकडे 40 आमदार गेले शिवसेनेचे, गद्दार म्हणता येईल, आमदार म्हणण्यापेक्षा गद्दार म्हणता येईल, 40 गद्दार, जवळपास 12 खासदार, तोपर्यंत 12च खासदार होते, गजाभाऊ नंतर गेले म्हणा, 12 खासदार, अशा प्रकारची ही टोळी, आणि ह्याच्या आधारावर यांनी शिवसेना विधिमंडळ पक्षाचं नाव आणि शिवसेनेचं अधिकृत धनुष्यबाण यांना देऊ केलं. इथेच शिवसैनिकांना धस्त झालं होतं की अशाच प्रकारचं काहीच वातावरण, कारण ह्यांना माहितीये कशा प्रकारे झुंझुवत ठेवायचं, कशा प्रकारे त्यावेळेस तिथे निर्णय घेतला गेला, अगदी तसंच केलं जाईल. शिवसेनेचा व्हीप हा कसा, कारण व्हीप या एका शब्दावर शिवसेनेची सारी खेळी आहे, व्हीप या एका शब्दावर, आणि माननीय सुप्रीम कोर्टाने व्हीप हा ग्राह्य धरलेला आहे. व्हीप ग्राह्य धरलाय म्हणजे माननीय सुनील प्रभू साहेब, शिवसेनेचे चीफ व्हीप, ऑथराइज चीफ व्हीप ऑफ शिवसेना लेजिस्लेटिव्ह पार्टी, आणि या चीफ व्हीपला कशा प्रकारे अनधिकृत ठरवून त्यांनी जो दिला गेलेला व्हीप आहे तो सुद्धा अनधिकृत ठरवून या साऱ्या केसमधली हवाच काढून घेण्याचा प्रयत्न या जेठमलानींकडनं आणि त्यांच्या कंपनीकडनं, मी कंपनी हाच शब्द वापरेल, आता कंपनीत बरेच जण येतात, त्यांच्याकडनं हा केला जाऊ शकतो. त्यामुळे शिवसैनिकांच्या मनामध्ये धस्स होणं स्वाभाविक आहे. पण शिवसैनिकांना लक्षात घ्या, हे इतकं सोपं नाहीये. आज जर ह्यांनी अशा प्रकारचा काही वेळावाकडा निर्णय दिला जरी, कारण शेवटी आपलाच जज, आपलंच सगळं काही, आपलीच ती कचेरी, आपलाच तो विटनेस बॉक्स, आपलीच विधानसभा आणि आपलाच निर्णय, पण अशा प्रकारचा निर्णय जर दिला गेला तर हा निर्णय पुढे कोर्टामध्ये टिकणार नाही. आणि जर ह्यांनी हा निर्णय देऊन आपल्याला कोर्टात पाठवलं, आपण तर वाटच बघतोय, असा निर्णय द्या नाहीतर असा निर्णय द्या, पण निर्णय द्या, आपण तर वाटच बघतोय. तर लक्षात घ्या, बऱ्याचशा गोष्टी याच्या मागे आहेत. आता तुम्हाला मी सुप्रीम कोर्टाने त्या काळामध्ये, पहिली गोष्ट तुम्हाला व्हीप या शब्दाचा अर्थ कळालाय का? म्हणजे बऱ्याच शिवसैनिकांना व्हीप हा शब्द रोज ऐकलं, विशेषतः मी त्या शिवसैनिकांबद्दल बोलतोय ज्यांना व्हीप हा शब्दाचा अर्थ अजून कळाला नसेल. तर व्हीप म्हणजे काय? विधिमंडळ पक्षातर्फे आपल्या सदस्यांना, जो चीफ व्हीप असतो तो काय करतो, आपल्या सदस्यांना एखाद्या बैठकीसाठी, म्हणजे पक्षाच्या अधिकृत बैठकीसाठी असेल किंवा पक्षातर्फे जर विधानसभेत असेल, विधान परिषद असेल, एखादं मतदान होणार असेल एखाद्या विषयावर, एखाद्या बिलावर, एखाद्या कायद्यावर, त्यावेळेस म्हणजे संसदेत असेल किंवा महाराष्ट्राची विधानसभा किंवा राज्यांच्या विधानसभा, विधान परिषदांचं बोलतोय, त्यावेळेस बैठकीसाठी किंवा मतदानासाठी एक लेखी आदेश काढला जातो आणि पक्षाचा आदेश सांगितला जातो की पक्षाचं मत काय आहे, पक्षाची धोरणं काय आहेत, पक्षाची भूमिका काय आहेत, आणि त्या प्रकारे तुम्हाला तुमचं मतदान करायचं असतं. तुम्हाला स्वतःचं मतदान करता येत नाही. भले तुम्ही स्वतःला भारताच्या संविधानामध्ये एक वैयक्तिक स्वातंत्र्य दिलं जातं, व्यक्ती स्वातंत्र्य आपण ज्याला म्हणतो, ते व्यक्ती स्वातंत्र्य जरी असलं तरी पक्षांप्रमाणे तुम्हाला तुमचे निर्णय घ्यावे लागतात. कारण जर तिथे व्यक्ती स्वातंत्र्य दिलं गेलं तर मग तिथे सारा तो घोडेबाजारच तयार होऊन जाईल, हे तुम्हाला कळायला हवं. त्यामुळे तिथे ते व्यक्ती स्वातंत्र्य नसतं, तिथे पक्ष काय सांगतो, कारण शेवटी तुम्ही पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले असतात, त्या पक्षाच्या एबी फॉर्मवर निवडून आलेले असतात. त्यामुळे पक्षाचा आदेश हा सर्वोच्च असतो आणि प्रत्येक पक्षाची घटना सांगत असते की त्या पक्षाचा गटनेता कोण असेल किंवा त्या पक्षाचा व्हीप कोण असेल आणि गटनेता ठरवायचा अधिकार कुणाकडे असेल. शिवसेना या पक्षाची, या राजकीय पक्षाची आणि विधिमंडळ पक्षाची घटना हेच सांगते की शिवसेनेचा गटनेता निवडायचा अधिकार शिवसेनेच्या पक्षप्रमुख या पदाला आहे. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये, ज्या काळात हा सारा कांड घडला गेला, तत्कालीन परिस्थितीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख हे उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीची अनुमती होती. 2023 पर्यंतचा त्यांचा काळ होता. त्याप्रमाणे गटनेत्यांची निवड म्हणजे अजय चौधरींची निवड शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी केली. गटनेता निवडणं आणि गटनेत्याला हटवणं हे दोनही अधिकार शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे आहेत. आणि शिवसेनेचा गटनेता
हा शिवसेनेचा व्हीप ठरवत असतो. अजय चौधरी साहेबांनी सुनील प्रभू साहेबांची शिवसेनेच्या चीफ व्हीप पदी नेमणूक केली गेली होती आणि हे सारं प्रोसिजर ऑन रेकॉर्ड आहे. ऑन रेकॉर्ड माननीय सुप्रीम कोर्टात देखील आहे, विधानसभेच्या अध्यक्षांच्या त्या 456 पानांमध्ये देखील आहे आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला देखील हे सारं सादर केलं गेलेलं आहे. त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस ही परिस्थिती पाहिली, ज्यावेळेस त्यांनी आपल्या बघा 11 मे 2023 रोजी जो निकाल लागला, त्या निकालामध्ये या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स आणि ते सगळे डॉक्युमेंट्स पडताळले गेलेले आहेत. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीमध्ये पक्ष कुणाकडे होता, तत्कालीन परिस्थितीमध्ये पक्ष प्रमुख कोण होते, व्हीप कोण होतं, गटनेता कोण होता, यावर माननीय सुप्रीम कोर्टाने अतिशय सुस्पष्ट निकाल दिलेला आहे. त्यांनी काय सांगितलंय त्यावेळेस मला वाटतं मनु सिंघवी, नीरज कौल की अभिषेक मनु सिंघवी, मला नाव लक्षात येत नाही, त्यांनी उद्देशून काय वाक्य म्हणाली होती मी तुम्हाला सांगतो. संख्याबळ जरी तुमच्याकडे असलं, बघा हा माननीय सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय, संख्याबळ जरी तुमच्याकडे असलं तरी विलिनीकरण केलं गेलं नव्हतं. कारण शेड्यूल 10 काय सांगतो, जर तुम्ही 2/3चा आकडा घेऊन एखाद्या पक्षातून बाहेर पडताय तर तुम्ही अपात्र होत नाहीत, पण मर्जर इज मस्ट. पण अशा प्रकारचं मर्जर केलं गेलं नाही आणि हे उघड झालेलं आहे. मर्जर झालं नाही तोपर्यंत तुम्ही व्हीपने बांधलेले आहात, तोपर्यंत तुम्ही व्हीप पाळलेला नाही. ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस पक्ष कोणाच्या हातात होता, राष्ट्रीय कार्यकारिणीचा ठराव काय होता, गटनेते ठरवायचा हक्क कोणाला होता, व्हीप कोण ठरवला गेला, हे सगळं पडताळल्यानंतर शिवसेनेचे सुनील प्रभू हे शिवसेना या विधिमंडळ पक्षाचे अधिकृत व्हीप आहेत. त्यानंतर भरत गोगावले या व्यक्तीची निवड शिवसेनेच्या व्हीप पदी ही अनधिकृत आहे. पुढे ऐका, हे म्हणजे भरत गोगावले म्हणजे गुवाहाटीतून ज्यांची नेमणूक झाली ना, अशी गुवाहाटीतून नेमणूक होत नाही. हे सगळं राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये ठरतं आणि राष्ट्रीय कार्यकारिणी काय गुवाहाटीला गेली होती की काय? गुवाहाटीला फक्त आमदार आणि खासदार गेले होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अवैध ठरवल्या गेल्या. बघा, एकाच गोष्टीचा रेफरन्स नाहीये इथे, जवळपास 3 गोष्टींचा रेफरन्स माननीय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. विधान परिषदेत विरोधी मतदान करणं ही शेड्यूल 10च्या विरोधात किंवा पक्ष शिस्तीच्या विरोधात मानली जाऊ शकते. तुम्हाला आठवत असेल 20 जून 2022 जागतिक गद्दार दिन म्हणून या दिवसाला घोषित करायला पाहिजे आणि तो साजरा देखील केला पाहिजे. जागतिक गद्दार दिन 20 जून 2022 या दिवशी महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची निवडणूक होती. आपले म्हणजे 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते आणि 11वे जे होते ते आपले पडले. आपले म्हणजे काँग्रेसचे उमेदवार जे होते, चंद्रकांत हंडोरे महाविकास आघाडीचे म्हणता येतील, ते पडले. त्यावेळेस जे विरोधात मतदान झालं ती पक्षविरोधी कारवाई ही सिद्ध होते. बहुमत चाचणीच्या वेळेस विरोधात मतदान करणं म्हणजे ज्यावेळेस मुख्य किंवा सरकारचा पाठिंबा संख्याबळ दाखवायच्या वेळेस विरोधात मतदान झालं ते देखील शेड्यूल 10चा भंग आहे. आणि सभापती निवडीच्या वेळेस ज्यावेळेस राजन साळवी आपल्यातर्फे शिवसेनेतर्फे आणि ह्यांच्यातर्फे नार्वेकर उभे राहिले होते, त्यावेळेस राजन साळवींच्या विरोधात मतदान करणं हे देखील पक्षशिस्तीचा किंवा शेड्यूल 10चा भंग आहे. या सगळ्यांची पडताळणी करता शेड्यूल 10चा भंग झालेला आहे. त्यामुळे हे आमदार अपात्र होतील. पण ह्याची जी कार्यवाही आहे, जी प्रोसिजर आहे, जी माननीय संविधानाने भारताच्या संविधानाने जी ठरवून दिल्याप्रमाणे एका ट्रायब्युनलला विधानसभेच्या अध्यक्षांना आपल्याला द्यावी लागेल. त्यांच्या सुनावणीनंतर मात्र ही केस पुन्हा कोर्टात येऊ शकते जर तुम्ही सॅटिस्फाईड नसाल दोन्ही पक्षांतर्फे म्हणजे दोनही पार्ट्यांतर्फे. सुप्रीम कोर्टाने फक्त व्हीपवरच नाही तर अनेक गोष्टींच्या आधारावर हा सारा निर्णय दिला गेलेला आहे. त्यांनी पाहायला गेलं तर राज्यपालांना देखील धुतलं. तुम्ही कशा प्रकारे ह्यांना शिंदेंना शिवसेना म्हणून संबोधलात आणि शिवसेना म्हणून कन्सिडर करून त्यांना तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलात. बरं, सरकार स्थापनेचं निमंत्रण हे सगळ्यात मोठ्या पक्षाला द्यायचं असतं. मग भारतीय जनता पक्षाला हे निमंत्रण जायला हवं होतं खरं तर, पण हे निमंत्रण गेलं एकनाथ शिंदेला. त्याला शिवसेना संबोधून किंवा त्याला शिवसेना ग्रांटेड धरून तुम्ही कशा प्रकारे हा निर्णय, म्हणजे राज्यपाल धुतले गेले, तो सॉलिसिटर जनरल तुषार मेहता तो सुजवला गेला. त्यानंतर मला वाटतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा देखील त्यांनी समाचार घेतला, अगदी तासली. तुम्ही कशा प्रकारे नावाचं आणि चिन्हाचं तुम्ही काय पॅरामीटर ठरवले हे सारंच्या सारं त्यावेळेस विचारलं गेलं. विधानसभा अध्यक्षांनी बहुमत चाचणी म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया झालं, राज्यपाल झालं आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी कशा प्रकारे बहुमत चाचणी ही कुठल्या आधारांवर घेतली गेली, कुठल्या नियमांची होळी करून केली हे सारंच्या सारं त्यावेळेस
विचारण्यात आलं. आता इतके सारे प्रश्न तयार केले जात आहेत या व्हीपवर, पण शिवसैनिकांना लक्षात घ्या, आता हा व्हीप 20 जूनचा की 21 जूनचा या तांत्रिक गोष्टींमध्ये घुसलं जाईल. कारण 20 जूनच्या रात्री 12च्या नंतर 21 जून येतं. त्यामुळे प्रभू साहेबांनी अतिशय योग्य पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. मग व्हीपवर 02-22 का लिहिलंय, मग 01-22चा व्हीप कुठे, किंवा ही तुमची पहिला व्हीप दुसरा व्हीप अशी संकल्पना आहे का, व्हीपवर सही कुणी केली होती, तारीख काय टाकली होती, कुणाकुणाला दिला गेला होता, काय मोड वापरला गेला, हे सारे फालतूचे प्रश्न विचारून याच्यामध्ये एक वेळकाढूपणा केला जाईल. पण ह्याच्यावर तुम्ही वाचू शकणार नाही. शिवसैनिकांना कुठेही कन्फ्युज होऊ नका, मनामध्ये कुठलंही वातावरण, कारण सुनील प्रभू साहेब ज्या प्रश्नांची गरज आहे त्याच प्रश्नांची उत्तर देत आहेत. कारण ही लढाई इथूनच लढायची आहे, ही लढाई इथून लढायची आहे. बऱ्याचदा सुनील प्रभू साहेबांना कसं आठवत नाहीये, कशा प्रकारे त्यांच्यावर मेम्स तयार केलं जातात, ट्रोलिंग तयार केलं जातं, हे सगळं विसरलेत काय, यांच्या मेमरीमध्ये काही फॉल्ट झालाय काय. लक्षात घ्या, आपला तो ढाण्या वाघ अगदी जाणू नये काय बोललं गेलं पाहिजे, काय नाही बोललं गेलं. हे सगळ्या लढाया इथूनच लढायच्या आहेत आपल्याला. कारण आपल्या बाबतीत जो दगा झालाय, आपल्या बाबतीत जो घात झालाय तो इथून झालाय मनगटी लढाईवर. मनगटी लढाईवर शिवसेना नावाच्या नरभक्षी वाघाशी झुंज घ्यायची कुणाचीही माय व्याली नाही. हा नरभक्षी वाघ आहे. आता लढाया जर इथून आहेत तर आपल्याला इथून लढावंच लागेल. त्यामुळे शिवसैनिकांनो, हॅव सम पेशन्स, थोडासा पेशन्स ठेवा, थोडी वाट पहा आणि पहा शिवसेनेचं नाव आणि चिन्हा सकट नाही शिवसेना आपला पक्ष आपल्याकडे पुन्हा आला. रे आमदार खासदारांचं सोडून द्यावं, या आमदार खासदारांना पुन्हा निवडून आणू. कालच मला वाटतं आजच आदित्य साहेब म्हणाले 16चे 160 करू, 16चे 160 करून ती धमक तुमच्या आमच्यामध्ये आहे. तुम्हा सर्व शिवसैनिकांची सजागता, व्हीपला सोडून द्या, फाट्यावर मारा. आपण आहोत घोडे मैदानामध्ये, बरोबर शिवसेनेला आपल्या वरती घेऊन येऊ. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.